तर मित्रांनो, आता पाऊस उघडच्या नंतर जे काय आपल्या झाडांना खताची जी आवश्यकता असते ती आपण आता दिले पाहिजे मित्रांनो. तर बऱ्यापैकी आता पाऊस जवळजवळ सर्वांकडेच उघडलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, आता जे आहे झाडाला आता न्यूट्रिशनची खूप आवश्यकता आहे. कारण जे काही पाऊस काळामध्ये जे झाडाची झीज झालेली आहे ती झीज आता भरून काढणं आहे आणि त्यासोबतच झाडाकडून आपल्याला कळी काढणं आहे. त्यासाठी नुसतं स्प्रेनेच भागणार नाही मित्रांनो. तर स्प्रेचा जर फायदा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ड्रिपनी खतं जाणं खूप गरजेचे आहेत. तर झाडात ताकदच जर नाही गेली तर तुम्ही वरती कितीही स्प्रे मारले तरी काहीही फरक होणार नाही मित्रांनो. शेवटी झाडे अजून कुपोषित होईल किंवा कमजोर होईल मित्रांनो. तर त्याचबरोबर मित्रांनो, जे काही याच्यापूर्वी झाडांनी जे कळी फेकली होती, जे त्याच्यामध्ये जे पूर्वीचे जे काही स्टोरेज होतं त्याच्या जोरावर त्यांनी जी आहे ती कळी जी आहे फेकून दिली. आणि पण आता बॅड लक असा की पाऊस झाल्यामुळे ती आपल्याला सेटिंग नाही करता आली. जवळजवळ सगळ्यांनाच तोच प्रॉब्लेम आलेला आहे. आणि सनलाईटही कमी असल्यामुळे झाडे आहे हे पूर्णपणे आता आपण जे कमजोर म्हणतो कमजोर झालेलं आहे. कारण जे काय स्टोरेज होतं ते कळीच्या रूपात त्यांनी पूर्वीचं बाहेर फेकून दिलं. आणि त्यानंतर जे काही अन्न झाडामध्ये तयार होण्याची आवश्यकता होती किंवा गरज होती तर ते सनलाईट नसल्यामुळं तेही झाडाला बनवता नाही आलं मित्रांनो. कारण की सूर्यप्रकाशच हा पूर्णपणे गायब झालेला होता आणि सततचा पाऊस असल्यामुळे झाडाला जे काय आहे स्टोरेज जे आहे हे पूर्णपणे खाली झालेलं आहे झाडातलं. त्यासोबतच जे काही आपण जमिनीत टाकलं होतं तेही अधिकच्या पावसामुळे जे आहे लिच आउट झालेलं आहे. तर आता ती कमतरता भरून काढणं आता खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण ड्रिपने चांगले खतं औषधं झाडाला देत नाही तोपर्यंत झाड वरती जे काय आहे कळी देणार नाही आणि फ्रेशही होणार नाही. तर त्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम जे आहे आपण आज देत आहोत पहिल्या पाण्याला. कारण पाऊस उघडायच्या नंतर 2 दिवसांनी मी साधारणतः 15 ते 20 मिनिटं पुन्हा काळं पाणी दिलं आणि काळं पाणी दिल्याच्या नंतर आता आज जे आहे आपण खत देत आहे. तर खतामध्ये मित्रांनो आपण देत आहोत मुळीसाठी ह्युमिक फुलविक प्रोटीन रूट बार नावाने प्रोडक्ट आहे. तुमच्याकडे जे काय भेटेल ते तुम्ही देऊ शकता, तसं काही अडचण नाही, हेच वापरलं पाहिजे. आणि जे आहे आपण 60-20 जे आहे ते आज ड्रिपने सोडलं आहे मित्रांनो किंवा सोडणार आहोत. तर प्रोसेस चालूच आहे सोडण्याची. तर त्याचबरोबर मित्रांनो, हे जर पहिल्या पाण्याला गेलं तर त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे मॅग्नेशियम आणि मायक्रोन्यूटन पुढच्या पाण्याला. यानंतर जे काय पाणी येईल ते, कारण आता जास्तीत जास्त तुम्हाला जे आहे झाडात जे आहे ही ताकद जी आहे ही आता भरवायची आहे मित्रांनो. कारण झाड जे आहे हे पूर्णपणे कमजोर झालेलं आहे. वातावरण सुदैवाने खूप छान झालेलं आहे. त्यामुळे आता जसं जसं जमीन वापशावर येईल तसं तसं एक 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 टप्प्याटप्प्याने जे आहे मित्रांनो खते जे आहे ते देत राहा आणि वरही कळीचे स्प्रे घेत राहा. तुम्ही त्यानंतर कॅल्शियम बोरॉन देऊ शकता किंवा एकदा पुन्हा 60-20 किंवा 52-34 देऊ शकता. आणि त्याच्यापुढे जे आहे पुन्हा त्याच्यापुढे वेगळं जे आहे खत रुटीननुसार, समजा तुम्ही एखाद्या टायमाला झिंक देऊ शकता, एखाद्या टायमाला पुन्हा फेरोज देऊ शकता. असं आलटून पालटून जे आहे खतं देत राहा, जेणेकरून झाडात जे आहे ही पुन्हा जे आहे ही स्टोरेज हे जे वाढले जाईल आणि कळीसाठी आपल्याला मदत होईल. आणि जे काही राहिलेले पुढे दिवस आहेत हे सध्या आता ह्या दिवसामध्ये आपल्याला लवकरात लवकर सेटिंग करून मोकळे होता होईल. तर मित्रांनो, यानंतर जे आहे मित्रांनो उद्या जो व्हिडिओ आहे तो आपण टाकणार आहोत स्पेशल सेटिंग काळामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक कुठले वापरले पाहिजे. कारण बरेचदा असंही होतं, बऱ्याच शेतकऱ्याचं कन्फ्युजन असं होतं की आता सेटिंग काळामध्ये कुठले कीटकनाशक आणि कुठले बुरशीनाशक वापरू, आणि काही टायमाला शेतकऱ्याकडून चुकून एखादं चुकीचं फंगीसाईड किंवा चुकीचं इन्सेक्टिसाईड जातं आणि त्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्याला त्याचं नुकसान हे भोगावं लागतं. कळी ड्रॉपिंग होणे किंवा काही तुमच्या पाल्यावर किंवा कळीवर स्कॉर्चिंग वगैरे येणं, अशा काही समस्या येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले बुरशीनाशक सेफ राहतील आणि कुठले कीटकनाशक सेफ राहतील ते आपण उद्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनचे जे बटन आहे ते प्रेस करा मित्रांनो, जेणेकरून जे काही नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच तुमच्या यूट्यूबला मित्रांनो दिसतील ते. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.
नवीन माहितीसह, ज्यामध्ये आपण सेटिंग काळामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक कुठली घेतली पाहिजे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं बघू शकता की हे आहे रूट बहार. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला पोटॅशियम ह्युमेट भेटतं, सोबतच फुलविक ॲसिड आणि पोटॅश असं 3 टेक्निकल असलेलं हे प्रोडक्ट आहे. हे आपण आज देत आहोत, जेणेकरून आपली मुळंही चालू होईल आणि झाडालाही ताकद जाईल आणि जे काही मटेरियल पडलं आहे ते आपटे होणार नाही. त्यासोबत आपण मित्रांनो 58-18 जी 60-20 हीच ग्रेड आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही देऊ शकता मित्रांनो. धन्यवाद.